महाराष्ट्रभर जाताना पाहायला मिळाली आणि गेल्या 11 वर्षामध्ये पृथ्वीराज चषकाची कीर्ती सुद्धा अगदी भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये जाताना पाहायला मिळाली। त्याचं कारण आहे भारताच्या कानाकोपऱ्यातील संघ इकडे आलेले आहेत, खेळाडू इकडे आलेले आहेत। या मैदानातील खूप साऱ्या आठवणी आमच्या डोळ्यासमोर येतात, परंतु ज्या ज्या वेळेला मैदानात येतो पहिले आठवण येते फलटण आणि मावळच्या मॅचची आणि 3 वेळा झालेली सुपर ओव्हर या ठिकाणी पहिली आठवते। त्याचबरोबरीने कितीतरी खेळाडू असे ज्यांचा परफॉर्मन्स देखील डोळ्यासमोर येताना पाहायला मिळतो। मग गणेश चव्हाण साहेबांचं संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतो। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर धनंजय चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन या स्पर्धेला पाहायला मिळतं आणि विविध संघ लांब लांबवरून विविध हाफसाठी इकडे येतात आणि तेही या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं, कारण एवढ्या हाफची स्पर्धा महाराष्ट्रात क्वचितच होत असेल आणि त्याच्यामुळे ही स्पर्धा चर्चेत असते। दोन्ही संघाचं एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे। तनुष 11 खटाव आणि बारामती, आणि मॅच जास्त वेळ थांबू नका, मॅच सुरू करायचं आहे। कृष्ण पवार त्याने देखील जबरदस्त कामगिरी केली। रणजित या ठिकाणी चमकला, 2दा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार। अक्षय पोडरी सारखा खेळाडू त्याने देखील जबरदस्त कामगिरी केली। गणेश चव्हाण साहेबांचे 4 षटकार कोण विसरणार, या सगळ्या गोष्टी त्याची चर्चा होते आहे। पश्चिम महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा पृथ्वीराज चषक 2025 11व पर्व। नमस्कार, सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत घेऊन जातो तुम्हाला क्रिकेटच्या रंगारंग दुनियेकडे, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय क्रिकेटचा हा भव्य दिव्य सोहळा। ज्या सोहळ्यामध्ये आज आहे तालुका हाफचं क्रिकेट पाहायला मिळत आहे। 3 बाजूला षटकार, एका बाजूला जर पाहिलं तर डिक्लेअर झोन जरी असेल तरी देखील मजा आहे। या ठिकाणी उमेश सर एका बाजूला, सादिक राजापूरकर सर एका बाजूला। मॅचला होते सुरुवात, पहिलं षटक घेऊन सूरज येत आहेत बॅटिंगसाठी, कॅप्टन म्हणजेच चेतन काळंगे। पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर। गेंद है हाफ ट्रैकर, उसके ऊपर बल्लेबाज करते हुए हवाई फायर, गेंद बाउंड्री के बाहर। ये कमाल का सुमिस्ती आइसक्रीम सिक्सर। षटकार येताना पाहिला मिळालाय। जणू काही रात्री मोबाईलच्या ऐवजी बॅटर चार्जिंगला लावली होती की काय, पहिल्या बॉल पासून षटकार खेळण्याचं काम मात्र या ठिकाणी केलं जात आहे आणि एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला। परंतु सूरजकडे देखील एक चांगली स्ट्रेंथ आहे, कमबॅक करण्याची क्षमता आहे, कारण आपण हा जो संघ खटावचा तो सुद्धा तेवढाच बलाढ्य आहे। यावेळेला इनसाइड आउट कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारला गेलेला फटका, हाही बॉल जातोय सीमा रेषा पार, 4 चौकार। आम्ही नाही करत तडजोड, आम्ही करतो तोडफोड, हे इथे सांगत असताना बॅट्समन चेतन, आणि ही त्याची ताकद आहे, पॉवर प्ले मध्ये दमदार बॅटिंग तो करत असतो। यावेळेला आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळालाय। चेतन काळंगे कॅप्टन तुटून पडलेले आहेत, सिक्सर। नवीन सुरुवात आहे, आता नाव पण माझं असेल, चर्चा पण माझं असेल आणि मार्केट पण माझं असणार आहे। बारामतीचा सितारा मैदानावरती बॅक टू बॅक मोठे फटके घेत असताना धावांचा या ठिकाणी महापूर आलाय काय असं वाटतंय। 3 मोठे फटके 3 चेंडूमध्ये 16 धावा त्यांना ठोकले आहेत। मोठा फटका खेळलाय, खटावची स्ट्रेंथ त्यांना माहिती आहे, या टीमबरोबर एक मोठी धावसंख्या बनवावीच लागणार आहे, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे। यावेळेला लोअर फुल टॉस पॉइंटला खेळले, तिकडे फिल्डर आहेत, रन या ठिकाणी नाही मिळणार आहे। कमबॅक केलंय, डॉट बॉल मात्र या ठिकाणी येताना पाहिला मिळाला। 16 धावा धावफलकावर, 3 मोठे फटके आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी होतोय। सातारा महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा, राजकीय दृष्ट्या आणि सगळ्याच बाबतीत सातारा महत्वाचा जिल्हा। यावेळेला फुल टॉस केलाय, समोरच्या दिशेने फेकून दिलाय बॉल, सीमारेषेच्या पार, 6 षटकार। पहिल्या चेंडूपासून आपण बघितलं तर बॅट्समन 4 झालाय, फुल टच चेंडू आहे, एक संधी होती त्या संधीचं सोनं करत चेंडू इथे लॉंगच्या दिशेने भिरकावून दिला, 6 धावांकरता उत्तुंग षटकार।
आणखीन एक फटका जो समोरच्या दिशेने खेळला गेलाय, 2 फिल्डरला मात्र त्या ठिकाणी बीट करत असताना मागे बॉल निघालाय खरा, परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सतपाल खाडे होते त्या ठिकाणी, सीमारेषेला जाण्यापासून थांबवलं आणि 2 धावा मात्र आपल्या टीमसाठी त्यांनी त्या ठिकाणी अडवल्या. पहिली ओव्हर संपते, धावसंख्या झाली आहे 24. एक मोठी सुरुवात, एक बलाढ्य सुरुवात या ठिकाणी. बारामती महाराष्ट्रातील ज्या ज्या वेळेला तालुका आणि या संघांची गोष्ट येते, उल्लेख होतो त्यावेळेला बारामतीचा आदराने उल्लेख होतो. आज बारामतीची टीम या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु ही खटावची टीम सुद्धा काही कमी नाहीये. पुण्यात जाऊन निगडीची बॉर्न क्रेझीची स्पर्धा अक्षरशः गाजून आले होते ज्यावेळेला चेतन चिंचकर यांना मोटरसायकल मिळाली होती. प्रशांत सर, 24 ची सुरुवात ड्रीम स्टार्ट म्हणता येईल, स्वप्नवत सुरुवात इथे झालेली आहे बारामती संघासाठी. आणि पहिल्या षटकात चेतनचं इंजिन गरम आहे, तो 6 चेंडूमध्ये 24 धावा वरती खेळतोय. तर या मॅच मध्ये सूरजवरती झालेला हल्ला आणि आता तिथून कसे सावरतात तनुष 11 कटाव हे बघणं उत्सुकतेचा विषय असेल बारामती संघासाठी. ड्रीम स्टार्ट. सतपाल खाडे गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय. खटाव एक्सप्रेस देखील आपण म्हणूयात, कारण हमराज मृत्युंजय संघात देखील काही मॅचेस किंवा प्रदीप नायनीत या पुण्यातील संघांमध्ये देखील चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. आज या ठिकाणी त्यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत सतपाल खाडे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नवाज, मागील हंगामात मोठमोठ्या स्पर्धा, अगदी मला NB ट्रॉफीची देखील गेल्या हंगामात सुरुवातीला पहिल्याच मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी त्यांनी केली होती. तर दुसऱ्या बाजूला सतपाल, एक अचूक टप्प्याची गोलंदाजी हे त्यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. आज माझ्याबरोबर जर पाहिलं तर भारतातील सुप्रसिद्ध समालोचक आणि हिंदी भाषा म्हटलं भारतातील आघाडीची जी नाव येतील त्यातील आघाडीच्या नावांमधील एक महत्त्वाचं नाव म्हणजेच प्रशांत आदवडे सर आमच्याबरोबर जुळले गेलेले आहेत. यावेळेला बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळलेत, फिल्डर आहेत, हीच तर स्ट्रेंथ आहेत. आणि त्याचबरोबरीने ज्यांनी पालघरचं नाव अगदी 7 समुद्र पार नेलं असे समालोचक अगदी लाईव्ह मध्ये सध्या थोडेसे बिजी असतात, त्यामुळे एरळवाडी टू एरळवाडी आमचं नक्कीच भेट होते. असे चिराग मेहर सर हे देखील जुडले गेलेले आहेत. सतपाल पुन्हा एकदा, परंतु यावेळेला नवाज आहेत. यावेळेला लांबून खेचण्याचा प्रयत्न होता. सतपालकडे एक असा टप्पा आहे ज्याच्यावर तुम्ही प्रत्येक वेळी प्रहार नाही करू शकत. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक या ठिकाणी सतपाल खाडे यांच्याकडून होताना पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच त्यांना खटाव एक्सप्रेस म्हणून देखील ओळखलं जातं. तालुक्यातील आणि जिल्ह्यातील देखील मात्र नामवंत खेळाडूंच्या यादीमध्ये मात्र सतपाल खाडे हे नाव आता घेतलं जाऊ लागलेलं आहे. चेतन चिंचकर इन ॲक्शन मध्ये मैदानात या मॅच मध्ये गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून देखील ओळखले जातात, ते सुद्धा पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेला आतापर्यंत जर पाहिलं तर ऑप्टमच्या बाहेर ठेवला, आता जर पाहिलं तर हा बॉल आणखी चांगला टाकलाय, स्टंपच्या दिशेने टाकलाय. येस, तिसऱ्या पंचांची मागणी घेण्यात आली आहे बॅटिंग टीमकडून. या ठिकाणी वाईट साठी घेण्यात आलेल्या आहेत तिसऱ्या पंचांची मागणी बॅटिंग टीमकडून. तडवडे गाव म्हणजे सतपाल यांच्या गावाने देखील हाफ मारलेला आहे आणि बारामतीचे सुद्धा सगळे धुरंदर आज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. टिंगरे सरकार चषकात मयूर मासाळची देखील खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. अगदी आज सगळेच दिग्गज खेळाडू या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. आणि क्रिकेट आता सर्वदूर पसरलंय प्रशांत सर. छोट्या छोट्या गावातील खेळाडू सुद्धा लोकप्रिय झाले आणि मोठमोठ्या स्पर्धा येऊ लागलेल्या आहेत. त्यांच्यासाठी ती आता दालनं उपलब्ध होऊ लागलेली आहेत. बऱ्याच ठिकाणी तुम्ही गावासाठी चांगलं खेळलात तर तुम्ही आयकॉन म्हणून तुमची निवड होते. विविध प्रीमियर लीग येऊ लागलेले आहेत आणि हे आपला टेनिस बॉल क्रिकेट ग्लोबल झाले आता. आणि त्याच्यासाठी पृथ्वीराज चषकासारखी एक मोठी स्पर्धा आहे, स्वतःला सिद्ध करा. म्हणजे इकडे तुम्ही ग्रामीण संघातून सिद्ध करा, तालुका संघातून सिद्ध करा, तुम्हाला आयकॉन म्हणून मागणी येणार म्हणजे येणार. कारण आता 80% क्रिकेट तर आयकॉनचंच झालेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आता वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे आज या ठिकाणी विविध संघ येतात. योग्य बॉल होता. यस, पंचांचा जो निर्णय होता तो योग्य होता. तिसऱ्या पंचांची मागणी केली खरी. इन ॲक्शन रिप्ले मध्ये देखील गोष्ट आपण पाहू शकता. जास्त शफल झाले होते नवाज आणि लेगस्टम्पच्या वरून हा बॉल गेलाय. पुन्हा एकदा सतपाल खाडे लांबून खेचण्याचा प्रयत्न. यस, तडवडे एक्सप्रेस खटाव तालुक्यातील एक जबरदस्त गोलंदाज, नाव सतपाल खाडे आणि काम विकेट घेणे. योग्य दिशा, योग्य टप्पा, नियंत्रण खूप चांगलं होतं सतपालचं. पहिल्या षटकात 24 धावा, खूप चांगली कामगिरी निश्चितच सतपालने केली आणि नवाज सारखा खेळाडू त्याला बाद केला. अक्षय मैदानावरती येतोय.
आता धावपलकावरती एकूण डावा 25 एका गटाच्या मोबदल्यामध्ये. चंद्रकांतजी, या ओव्हरमध्ये सतपालकडे असलेला अनुभव म्हणजे दबाव होता, 24 दबाव येतात तेव्हा दबाव त्याच्यावरती होता, तो दबाव झुगारून अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत एक निर्णायक षटक त्याने टाकले. फक्त एक धाव दिले, एक गडी बाद केलाय, नवाज आउट. अक्षय तावरे आलेले आहेत, बारामतीच्या मोरगावचे एक टॉप फिनिशर आणि महाराष्ट्रातील टॉपचे ऑलराऊंडर म्हणून बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून देखील ज्यांना मागणी असते. परंतु सतपाल यांचा तिखट मारा सुरू आहे. या वेळेला फटका खेळलाय अक्षय तावरे, आल्या आल्या पहिल्याच बॉलवर बॉल फेकून दिलाय, लांब लांब लांब, सिक्सर. चुकीला माफी नाहीये. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी, परंतु हा चेंडू टाकत असताना बरोबर अक्षयच्या पायावर टाकला, टप्पा चुकला आणि अक्षयनं षटकार ठोकला. काय बॅटिंग तो करतो, फिनिशर म्हणून त्याचा उल्लेख आवर्जून या ठिकाणी करावा लागतो. आज तो तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. धावसंख्या बारामती 31 एका गटाच्या मोबदल्यामध्ये. या मैदानात चुकीला माफी नाहीये. मग या ठिकाणी अक्षय बोडरेचा खेळ आठवतोय, या ठिकाणी रणजित फराटे यांचा खेळ आठवतोय. मागील 2 पर्व जर पाहिलं तर त्यांनी मोटरसायकल इकडे जिंकलेली आहे. कित्येक फलंदाज आहेत ज्यांनी या मैदानात खूप चांगली कामगिरी केली आहे. मागील हंगामात फरदीन काझी यांना देखील आपण इकडे पाहिलं. म्हणजे एकाहून एक सरस खेळाडू मात्र या ठिकाणी येत असतात. बॉल उपलब्ध करून द्यायचा आहे आणि एखादी स्पर्धा एरळवाडी सारख्या गावात आयोजित करणं प्रशंसर सोपी गोष्ट नाही आणि ती सातत्याने सुरू ठेवणं, एवढे हाफ ठेवणं आणि ही तर ओळख आहे. आणि संघ देखील खूप लांब लांबवरून आवर्जून येरळवाडीमध्ये येताना पाहायला मिळत असतात आपल्याला. चंद्रकांतजी, 10 तारखेला ही स्पर्धा करताना सुरू झाली आणि आता त्यानंतर 18 तारखेला ग्रँड फायनल असणार आहे आणि वेगवेगळे हाफ आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येकाला संधी इथे दिली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील पृथ्वीराज चषक 2025 ही मानाची स्पर्धा आहे. धनंजय चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर गणेशजी चव्हाण साहेबांच्या कल्पक नेतृत्वाखाली स्पर्धा. 2 षटकं 31 एका गटाच्या मोबदल्यामध्ये. बारामती संघ 15.5 ची सरासरी. करण रन रेट आपण बघू शकता 15.5 करण रन रेट. याचा अर्थ बारामतीची सुरुवात खूप चांगली झाली, परंतु सतपालचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं या मागच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना फक्त 7च धावा दिल्या आहेत. दोन ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर 31 झाली आहे. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. या ओव्हरमध्ये कमबॅक होताना पाहायला मिळालं. 7 धावा या ओव्हरमध्ये आल्या. प्रशांत सर, कमबॅक करणारं षटक राहिलं कारण महत्वाची विकेटही आली आहे आणि फक्त 7 धावा आल्यात, काय म्हणाल? क्रिकेटमध्ये पुनरागमन करणं तुम्हाला येणं गरजेचं आहे. पहिल्या षटकात 24 धावा कुठल्या गेल्या आणि त्यानंतर या मॅचमध्ये सतपाल खाडेनं अतिशय तिखट मारा केला. एकच चेंडू त्याने खराब टाकला होता अक्षयला. बाकी त्याचे 5 चेंडू अतिशय सुंदर होते, अचूक होते, दिशेवरती कंट्रोल होता, वेगावरती कंट्रोल होता आणि टप्पाही अचूक होता. त्याचा त्याला फायदा मिळाला. आणि सर्वात महत्त्वाचं, चिंचकर नंतर आपल्या या सातारामध्ये आणखीन एक मोठं नाव आपल्याला गाजतंय. त्यामध्ये सतपालचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. आज भूषण गोळेनं त्या ठिकाणी बघितलं तर आयपीएल सारख्या ठिकाणी जाऊन चांगली कामगिरी केली. त्यानंतर हे 2 चेहरे जे आहेत सध्या व्यावसायिक संघांमध्ये येण्याकरता आतूनच दरवाजा ठोठावत आहेत. येस, राहुल पवार आले बॉलिंगला. फुल टॉस केलाय, त्याला दिशा दिली आहे, बॉलला धाडलंय मिड विकेटच्या दिशेने, सीमारेषा पार, षटकार. चेक 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 हॅलो चेक हॅलो चेक चेक. जीवनात 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात. एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण. क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो. फुलटॉस चेंडूवरती खरपूस समाचार घेतलाय आणि मिडविकेटच्या दिशेनं अतिशय देखणा फटका खेळत असताना 6 धावा वसूल केल्यात बॅटरनं. आणखीन एक हाई बॉल सीमारेषेच्या पार 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 पार, षटकार. शफल झाला
आम्ही फक्त घुसून मारण्याची भाषा करत नाही तर घुसून मारतो, त्याचं उत्तर या ठिकाणी दिले. कशा पद्धतीने पहा, ऑफ टर्मच्या बाहेर आला, शफल झाला आणि मिड विकेटला घुसून मारलेला हा जबरदस्त षटकार चेतनच्या बॅटमधनं तो पोहोचलाय 36 वरती. चेतन काळंगे गेली कित्येक वर्ष दबदबा राहिला या खेळाडूच्या नावाचा, त्यांच्या परफॉर्मन्सचा. या वेळेला दिशा ऑप्शनच्या बाहेरची होती, कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे फिल्डर आले. टॉस साठी यानंतर दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. खेड संघ आणि त्याच्या बरोबरीने जर पाहिलं तर पनवेल, या दोन्ही टीम, खेड विरुद्ध पनवेल अशी मॅच असणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आणि आपले किट्स देखील कलेक्ट करायचे. हो, आता बॉल खेळपट्टीच्या बाहेरच टाकलाय आणि त्याच्यामुळे नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. धाव फलक 45. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांची असणारी लढत आहे. एक मोठं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न टीम बारामतीचा आहे. बिग हिट, हो काय फटका खेळलाय, खूप लांब मारलाय. जा शोधून आणा बॉल. 6. कडक कडक बॅटिंग, तोच दरारा, 30 दशक, तोच रुबाब आणि चेतनचा फटका लाजबाब. 15 बजाव षटकार चेतनच्या बॅटमधनं. 15 बजाव षटकार तर येताना पाहायला मिळालाय. धाव फलक जर पाहिलं तर आता उसळी घेताना पाहायला मिळतोय. विकेट गेल्याचा परिणाम कोणताही या ठिकाणी पाहायला मिळाला आणि नवाज आउट झाले, त्यांची जागा अक्षयने घेतली. परंतु चेतन काळंगे 11 बॉलमध्ये 42 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. 50 पार झाली आहे बारामतीची. 51 कमी गतीचा बॉल अंदाज घेतला आणि बॉल फेकला स्क्वेअर लेगला. 6 धावांसाठी 6. आकुटप्प्याची गोलंदाजी झाली तर काय होतं ते पहा. आकुटप्प्यामध्ये चेंडू गोलंदाज टप्पा चुकला आणि बॅट्समनने षटकार ठोकला. 48 वरती चेतन काळंगे पोहोचलाय. काय दे दनादन बॅटिंग करत असताना प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. आज त्याची बॅट तळपते. धावसंख्या 57, चेतन 48. या वेळेला चांगला बॉल कमबॅक केलाय. रन नाही मिळत आहे इकडे. तनुष 11चे दत्ता शेठ फडतरे हे देखील उपस्थित राहतात. टीमचे पुरस्कर्ते, त्यांचेही स्वागत. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. प्रशांत सर 57 आणि त्यातल्या त्यात चेतन काळंगे 48 वर, म्हणजे अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. फक्त 13 बॉल मध्ये आलेत. अजून किती धावा पाहता, कारण 2 ओव्हर बाकी आहे. हा, इथे 48 म्हणजे अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती चेतन आहे, सर्वात महत्वाची गोष्ट. आणि चेतननं 13 चेंडूमध्ये 48 धावा ठोकल्यात. आतापर्यंत तनुष 11 खटाव संघाच्या गोलंदाजांनी त्यांनी अक्षरशः पिसे काढलेत आणि तो भरत आहे, फॉर्म मध्ये आहे. खूप चांगले फटके बघायला मिळाले. उर्वरित 12 चेंडूमध्ये अपेक्षित आहेत इथे कमीत कमी 30-35 धावा, कारण बॅटर सेट झालेले आहेत. दोन्ही बॅटरकडे क्षमता प्रचंड आहे. तनुष 11 संघाला विकेट गडप या ठिकाणी कर्म पाहतात, ते नाही घेतले तर 30-35 धावा या आरामात या ठिकाणी बघायला मिळतील. सतपाल खाडे पुन्हा एकदा आलाय. मागील ओव्हर अप्रतिम टाकली होती सतपाल यांनी, परंतु समोर अक्षय तावरे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर चेतन काळंगे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सतपाल अप्रतिम गोलंदाजी राहिली होती. समोर धडाकेबाज बॅटर अक्षय तावरे. यावेळेला फटका समोर उडवलाय, पिक केला बॉल आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या पार. षटकार. बल्लेबाज के रडार में गिनती और बल्ले के बीचों बीच खेल दिया. सीधे बल्ले से लॉक ऑन बाउंड्री लाइन के बाहर. हिट पोजीशन बहुत ही बेहतरीन, लाजवाब टाइमिंग. 6 रन. चांगला फटका येताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा सतपाल. फुल टॉस पायावर आदळला जातोय. बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल, जिकडे लेग बाईटच्या स्वरूपातील एकदा येईल. सतपाल यांचं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालंय. पृथ्वीराज चषक म्हटलं तर पर्वणी असते. हंगामाच्या सुरुवातीला ही स्पर्धा येते आणि याच महिन्यामध्ये ज्या वेळेला मात्र पृथ्वीराज उद्योग समूहची 15वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाचं औचित्य साधून दरवर्षी स्पर्धा पाहायला मिळते आणि म्हणून सगळे संघ आतुर असतात या स्पर्धेसाठी. यावेळेला खेचलाय आणि पाठवलाय मात्र बॉल लांब 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 लांब. जा शोधून आणा बॉल. 6. चेंडू गेलाय लांब लांब लांब
आणि अक्षय तावरेनं इथं गोलंदाजा काढलाय अक्षरशः घाम. काय बॅटिंग करतो इथे. प्रेक्षक जे आहेत ना ते देखील खुश होतील. अक्षय तावरे 18 वरती पोहोचलाय, चेतन 48 वरती आणि दोन्हीकडून आक्रमण झालंय. जबरदस्त बॅटिंग, नेत्रदीपक फलंदाजी चेतन आणि अक्षय तावरेची. चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहिलं मी. ते 70 भरली आहे. 70 धावा धावफलकावर झाल्या सुद्धा. पृथ्वीराज चषक आणि आम्हाला सुद्धा गणेश भाऊ आतुरता असते. हंगामाची सुरुवात, एरळवाडीला येणं, वेळ मिळाल्यानंतर एरळवाडीच्या डॅमवर जाणं किंवा ज्या पद्धतीने इकडले काही दिवस असतात, मग सादिक सर असतील, जय सर असतील किंवा आमचे चिराग सर, त्यांची टीम, त्याचबरोबर आता गौरव जोडले गेलेत, प्रशांत सर आहेत, या सगळ्यांबरोबर जे आठवणीचे दिवस असतात ज्यांची आपण वर्षभर चर्चा करतो. प्रशांत सर काय म्हणाल? अगदी चातक पक्षाप्रमाणे, म्हणजे चातक पक्षी पावसाची वाट बघत असतो ना, तसेच आपण पृथ्वीराज चषकाची वाट बघत असतो आणि त्यानिमित्तानं अनेक खेळाडू आपल्याला मिळत असतात, आपले कलिग आपल्याला मिळत असतात. म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील एक मानाची स्पर्धा, या मोसमातली लाखभराची स्पर्धा. चेंडू ड्राईव्ह केलाय बिडापमध्ये क्षेत्ररक्षक, एक धाव घेण्याचा प्रयत्न तर दिसत नाहीये. अक्षय 18 वरती घेतोय आणि चेतन 48 वरती. या दोघांमध्ये एक मोठी भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी. सतपाल खाडे षटक अतिशय महत्वाचे, आतापर्यंत 19 धावा त्यानं खर्च केल्या. टायमिंग चांगला आहे, परंतु मिडापमध्ये चंद्रकांतजी इथे क्षेत्ररक्षक आहे. यस, कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. 2 मोठे फटके आले खरे या ओव्हरमध्ये, परंतु धावसंख्या 70 वर स्थिरावली आहे. या ओव्हरमध्ये आणखीन एक चांगला बॉल टाकलाय. ही यशस्वी गोलंदाज राहिले सतपाल खाडे. अक्षय पुढे केलाय बॉल आणि त्याला दिशा दिली आहे. आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. अक्षय तावरे या डावाची सूत्र स्वतःच्या हातात घेतली आहेत आणि हा सुद्धा बॉल सीमारेषा पार. वारे वारे आपके वारे नारे कमाल कर रहे. अक्षय तावरे बल्ले के बीचों बीच खेल दिया और गेंद बॉलर के सर के ऊपर से बॉडी लाइन के बाहर 6 रनों के लिए जाते भी दर्शनीय स्ट्रोक अक्षय तावरे का. एक तरफ चेतन डोमिनेट कर रहे हैं तो दूसरी तरफ अक्षय एक दूसरे को एक बार फिर अच्छा सपोर्ट करते हुए स्कोर 76 पर 1. या मैदानात ज्या पद्धतीने धावा होतात ना, ॲव्हरेज धावसंख्या एक 15 सुद्धा होते इकडे. म्हणजे 15च्या सरासरीने काय, 20च्या सरासरीने काय, इकडे धावांचा पाठलाग सुद्धा होतो. 76 झालेले आहेत. एक शेवटचं षटक इकडे महत्वाचं असणार आहे आणि कुठेतरी म्हणत असतील की 90च्या पुढे घेऊन जायचं बारामती म्हणत असेल आणि खटाव म्हणत असेल 90च्या आतमध्ये ठेवायचं. जी हाँ, और एक तरफ चेतन कालेंगे 48 पर बल्लेबाजी करे तो इनका भी रोल बहुत महत्वपूर्ण है. इनका अर्धशतक बहुत करीब है. क्या वो इस ओवर में अर्धशतक पूरा करेंगे, वो देखना बहुत दिलचस्प है. तब्येत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा शेवटचं षटक. प्रथमेशने फुल टॉस केलाय, त्यातल्या त्यात बीमर सुद्धा केलाय आणि त्यातल्या त्यात बॉल बाहेर सुद्धा गेलाय. 6. चेतन काळंगेचं अर्धशतक या ठिकाणी पुढवतोय. 14 चेंडूमध्ये 54 धावा ठोकला. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. चेतन काळंगे बारामतीचा वाघ या ठिकाणी मैदानावरती अक्षरशः ढरकळे फोडतो आहे आणि त्याचा स्ट्राईक रेट 385 आहे. वाह वाह चेतन, काय बॅटिंग केली. चांगली कामगिरी. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय, पिक केला, बॉल निघालाय, बॉल सीमारेच्या दिशेने आणि पार सुद्धा होताना पाहायला मिळेल. कॅप्टन काही ऐकायला तयार नाहीये. आणखीन एक मोठा फटका. अच्छा, या चौकारानेशी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 100च्या दिशेने आता बारामतीची वाटचाल सुरू आहे. 87 धावा धावफलकावर. चांगली कामगिरी. 1 मॅन शो बॅटिंग. 58 धावांवर खेळतात चेतन काळंगे. चांगला बॉल, चांगल्या बॉलला सन्मान दिला आणि चांगल्या बॉलवर एक का होईना घेतली आहे, हेही तेवढंच महत्वाचं आहे. आणि आपला साथीदार देखील चांगली बॅटिंग करतोय, त्यांना स्ट्राईकवर आणण्याचं काम या ठिकाणी केलंय. 88 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. प्रथमेश मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. सुरुवात त्यांची या षटकात चांगली नाही झाली, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. पार्टनरशिप देखील जर पाहिलं तर या ठिकाणी 63 धावांची झालेली आहे आणि ती सुद्धा फक्त 17 बॉलमध्ये. टीमची धावसंख्या 88 झाली आहे. या वेळेला फटका खेळलाय. फटका कदाचित फसलाय की काय, परंतु हा बॉल पहिलं वाटलं फसलाय बॉल, परंतु तरी सुद्धा बॉल हा तावरेंचा फटका आहे. फसलेला सुद्धा बॉल मैदानाच्या बाहेरच गेलाय. 6.
अक्षय तावरेचा घाव आणि घेतो हृदयाचा ठाव. काय फटका खेळ आहे. अक्षय तावरेचं इंजिन गरम आहे, चेतनचं इंजिन गरम आहे. धावसंख्या अतिशय वेगानं अगदी 100च्या दिशेने वाटचाल करते. चेतन घेतो 59 वरती, अक्षय 30, स्कोर 94 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 94 धावा टीमची धावसंख्या टीम बारामती. यावेळेला आणखीन एक, परंतु आता हातामध्ये जाऊन विसावतोय. यश मिळालं या गोलंदाजाला. अक्षयने सुद्धा काय ताबडतोड बॅटिंग केली आहे. 30 धावा केल्या. अक्षयच्या करता टाळ्यांचा गजर होईल. 30 धावांची अतिशय महत्वपूर्ण खेळी आणि मोठी भागीदारी चेतन काळिंगे बरोबर. इथे चेंडू मिडल ऑफ द बॅक झाला नाही, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, सुंदर झेल टिपला गेला आणि अक्षय तावरेची 30 धावांची खेळी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दुसऱ्या विकेटसाठी एक मोठी भागीदारी जी रचली गेली होती ते तोडण्याचं काम प्रथमेशने केलंय. आता विषय हाच आहे की 100 धावा होणार की नाही. प्रथमेश पहिला बॉल अक्रॉस खेळले, थोडासा मिड विकेटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळालाय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 95 धावा धाव फलकावर. चेतन काळंगे आयुष्यात खूप सारे इनिंग खेळल्या, परंतु ही सुद्धा लक्षात राहील अशीच आहे. 16 बॉलमध्ये 59 धावांवर खेळतायत. टीमला जर 100 पर्यंत न्यायचं असेल तर चौकार किंवा षटकाराची आवश्यकता आहे या ठिकाणी, परंतु प्रथमेशला त्याच्यापासून थांबवायचं त्यांना. आपण पाहतोय पृथ्वीराज चषक सातारा जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा एरळवाडी या गावची. खराब बॉल टाकलाय, फुल टॉस होता त्याला, मात्र या ठिकाणी खेळलं मिड विकेटला. धावांची 100 भरली आहे. नो बॉल सुद्धा आणि चौकार सुद्धा. बारामती संघाचं शतक पूर्ण होत आहे आणि या उत्तम कामगिरीसाठी निश्चितच टाळ्यांचा गजर होऊन जाईल. बारामती जबरदस्त कामगिरी, शतक पूर्ण झालेलं आहे. काल एक रेकॉर्ड आहे. चेक गोलंदाजी आपण करू शकत नाहीये किंवा बॉलर बदललाय का. बीमर दोन बीमरसाठी 100 धावा दाबलकावरती. बीमरसाठी गोलंदाज बदललेला आहे. या वेळेला पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र केला खरा, परंतु कधी कधी गोलंदाज विसरतात, फलंदाज सुद्धा विसरतात, प्रेक्षक सुद्धा विसरतात आणि कॉमेंटेटर सुद्धा विसरतात की फ्री हिट आहे म्हणून. परंतु या ठिकाणी ती एक धाव मिळणार आहे. धावसंख्या 100च्या पुढे गेली आहे. बारामतीने शतक केलंय. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 101 धावा आणि 2 विकेट माघारी परतल्या होत्या. परंतु काय जबरदस्त खेळला चेतन काळंगे. वा, टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. 18 बॉलमध्ये 64 धावांची एक अजरामर खेळी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आणि एक मोठी खेळी इकडे झाली खरी, परंतु आता 102 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे हे विसरून चालणार नाहीये. या मैदानात सगळ्यात खतरनाक बॅटिंग करणारा बॅटर आता दुसऱ्या डावात बॅटिंगला येणार म्हणजे चेतन चिंचकर. चेतन काळंगेला आपण पाहिलंय, चेतन चिंचकर बाकी आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या डावात काय होणार ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत आणि दुसरा डाव ज्यावेळेला सुरू होईल, पालघर पासून दुबई कतार पर्यंत ज्यांचा आवाज दुमदुमला, महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध समालोचक ज्यांच्या आवाजाने अगदी आखाती देशांमध्ये देखील ज्यांच्या आवाजाची गुंज आपल्याला ऐकायला मिळाली आणि पृथ्वीराज चषक आणि आमचे मेहर सर हे समीकरणच जणू काही जोडले गेली कित्येक वर्ष. आमंत्रित करतोय या ठिकाणी चिराग मेहर सरांना या डावासाठी. या सर. चेक हॅलो चेक. चला तर इकडे मात्र धन्यवाद चंदू सर. आपण ऐकलात या स्पर्धेत ज्यांच्यावर साहेबांचं नितांत प्रेम आहे असे चंदू सर. तर जाऊया मैदानाच्या आत. दहिवडी संघ यांचा आपण इकडे सन्मान घेतोय. दहिवडी संघाचे संघ मालक आपल्यास विनंती आहे या आपला इथे मात्र नगरपालिका संघाचे दहिवडी संघ ज्यांचा जो कालचा सन्मान राहिला होता, मला वाटते मनोज हे तो सन्मान स्वीकारतात. धन्यवाद. तर एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, परंतु चेतन चिंचकर यांनाही विसरून चालणार नाही. या मैदानावर चेतन चिंचकरच्या बॅटमधून अनेक मोठमोठे फटके आम्ही पाहिलेत. बॅटिंग मला वाटतं बॅटिंग कार्डकडे जायला काही हरकत नाही. बॅटिंग कार्ड कडे आपण जातोय. बॅटिंग कार्ड काय सांगतंय याकडे लक्ष असणार आहे. चेतन काळंगे मित्रांनो, चेतन काळंगेबद्दल थोडंसं सांगतोय आज. चेतन काळंगे आजारी आहे सर. ज्या पेशी आहेत ना त्या पेशी कमी झाल्या. डॉक्टरांनी थोडीशी रेस्ट घ्यायला सांगितली होती, तरी सुद्धा या मॅचमध्ये 18 चेंडू 64 धावांची खेळी. दुसऱ्या बाजूला नवाजचा विचार केला 5 चेंडू 1 धाव आणि अक्षय तावरे जो टॉवरिंग सिक्सरसाठी ओळखला जातो 9 चेंडू 30 धावा आणि निखिल
एक चेंडू एक धाव, एक्स्ट्रा 5 आहेत, 101 बनलेत. या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर 99 ऑलरेडी होता, हा 101 आहे, 102 टोटल आहे. जाऊया बॉलिंग कडे. सूरज 1 षटक 24 धावा, त्यानंतर 2 षटक टाकले, सतपालने 25 धावा खर्च केल्या. त्यानंतर राहुल पवार 1 षटक 25 धावा, प्रथमेश 5 चेंडू टाकले 24 धावा, 1 गडी बाद केला आणि 1 चेंडू टाकला शुभमनी, त्याच्यामध्ये 1 धावा त्यांनी खर्च केली. 101 बनलेत, 102. पहिला विकेट 25 वर, दुसरा विकेट 94 वर. हे आतापर्यंत अनालिसिस आहे. यानंतरचा पुढचा सामना जिकडे मात्र खेड विरुद्ध पनवेल अर्थात उस्मान पटेल अँड टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. किरण पवार, अक्षय पवार ही मोठी स्टार कास्ट पुन्हा आपल्या भेटीला येत आहे. मायबाप प्रेक्षक ते ऑनलाईन जोडले गेलेत ना, त्यांना सांगेल की आता मात्र कुठेही जाऊ नका, tenniscricket.in वर हा सामना बघत राहा. या सामन्यानंतर पुन्हा एक मोठी स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळेल. आज संपूर्ण दिवस स्टार कास्टचा आहे आणि कॉमेंटेटर्स मध्ये सुद्धा आज स्टार कास्ट आहेत. कदाचित चंदू सर असतील, तुम्ही असतील आणि आम्ही तुमच्याबरोबर जोडले जातोय मध्ये मध्ये. 101 झालेत, 102 धावांचा आव्हानाचा पाठलाग आहे. त्यामुळे आजचा दिवस या पृथ्वीराज चषकाचा एक आगळा वेगळा दिवस आहे. मांगले संघानं जे रेकॉर्ड बनवलं होतं, अप्रतिम कामगिरी केली होती. विशेष करून आपण बघितलं विजय पावले 21 चेंडूमध्ये 67 धाबा ठोकल्या होत्या आणि आज चेतन काळंगेनं 18 चेंडूमध्ये 64 रेकॉर्ड बनतात आणि रेकॉर्ड तुटतात. 99 धाबा हायएस्ट स्कोर होता, आता तो 100च्या पलीकडे गेलाय. एक मोठं आव्हान असेल या मॅच मध्ये तनुष 11 खटाव संघासाठी. तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. पृथ्वीराज चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम आपण बघताय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल आणि दोन्ही संघांना नम्र विनंती आहे, आपला एस्टा खेळाडू कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये असेल. चला तर पहिलं षटक घेऊन मयूर, स्ट्राईकवर ओमकार, नॉन स्ट्राईकला चेतन चिंचकर आणि सामना मात्र सुरू होतोय. 102 धावांच्या आव्हानाचा पाठलाग. ओमकारसाठी पहिला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय मोईन पाकमान, कोणती चुकी करणार नाही. ओमकार आला, ओमकार गेला. मयूर की पहली गेंद, ये फॉर्म में खिलाड़ी बहुत अच्छी गेंदबाजी रिदम के साथ करते हैं, टप्पा खाते हैं, ऑफ टर्म के बाहर जाते हुए गेंद कवर के ऊपर से खेलना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए और इसके कारण विकेट गिर गया. पहले विकेट का पतन मयूर ने पहली सफलता अपने टीम के लिए प्राप्त की है. सत्या एक काम कर ना, सत्या एक काम कर, फक्त हा जो कॉर्डलेस नाही, हा वायरवाला माईक आहे ना, त्याचा थोडासा आउट कमी कर, हमिंग मारते. आपण पाहतात एक मानाची स्पर्धा, पश्चिम महाराष्ट्राचं वैभव वाढवणारी ही स्पर्धा अर्थात पृथ्वीराज चषक पर्व 11वे आणि 11व्या पर्वात आपण पाहतोय आज तालुका हाप आणि तालुका हाप मध्ये अनेक मोठमोठे दिग्गज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आहे. आपण नेहमी म्हणतो जेव्हा डावखुरा गोलंदाज गोलंदाजी करत असतो, जो नॅचरल टर्न आहे तो नेहमीच आपण त्याच्याबद्दल चर्चा करत असतो आणि यावी फलंदाजाला थोडंसं बॅक ऑफ द लेन ठेवून फलंदाजाच्या रीच मध्ये चेंडू आतापर्यंत देत नाही. पुन्हा एकदा गोलंदाज मयूर, मोठा फटका खेळायचा होता, पुन्हा एकदा बॅटच्या खाली चेंडू लागलाय. मोहीन बागबान उलटा जाऊन झेल पकडण्याचा प्रयत्न करत होते, परंतु 1 धाव मात्र मिळेल. तनुष 11 खटाव संघाने खातं खोललेलं आहे. आपकी शुरुआत तो इतनी अच्छी नहीं है चिराग, तो यहाँ से चेतन और संजय को एक अच्छी साझेदारी बनाने की ज़रूरत है और शॉट सिलेक्शन बहुत इंपॉर्टेंट. और खास करके बाराबत की तरफ से मयूर जब गेंदबाजी कर रहे हैं तो पावर प्ले में आपको पावरफुल बल्लेबाजी करते हुए रन बनाना बहुत जरूरी है. अच्छा आगाज करके देंगे तो आप मैजिकल फिगर की तरफ जा सकते हैं. मयूरचा पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 102 धावांची पुंजी आहे. गोलंदाज आता थोडासा निडर होऊन पण गोलंदाजी करू शकतो. स्टंप अटॅक असेल, आपण पाहतोय फलंदाजाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून असणार आहे, कारण त्याला माहित आहे की धावांची पुंजी खूप जास्त आहे. शॉर्ट बॉल होता, याही मात्र हा चेंडू उडवलाय, चेंडू डिप्स करलाय बाउंड्रीच्या बाहेर. पृथ्वीराज षटकार. चेतन चिंचकर और चेतन कालंगे, अगर चेतन कालंगे एक बड़ी पारी खेल सकते तो चेतन चिंचकर क्यों नहीं खेल सकते. ये एक बार फिर बताया, बैकफुट पर चले गए, जल्दी पोजीशन में आए, बॉडी को एक बार फिर बिल्कुल रोल किया गया और बैकस्विंग बहुत अच्छा था. गेंद स्क्वायर लेग बॉडी के बाद 6 रनों के लिए चेतन का कॉन्फिडेंस छक्के के साथ बिल्कुल बढ़ता हुआ. स्कोर 7, 1 विकेट के नुकसान पर. मयूर पुन्हा एकदा चांगला चेंडू, फटका एवढा चांगला प्रॉमिसिंग नाहीये, परंतु 1 धाव मिळेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक इकडे मात्र येत आहे संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे 8 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आहे. डीजे सतीश, या जरा थोडंसं तुमची मदत हवी आहे, या जरा कुठे असतील.
आपके सामने टारगेट बहुत बड़ा है ना चिराग, तो आपको अपोनेंट टीम के गेंदबाजों को टारगेट करना होगा और सामने बारामती के पास एक ऐसी क्वालिटी गेंदबाजी, अब देखिए अक्षय तावरे गेंदबाजी करने के लिए आएंगे, तो क्वालिटी गेंदबाजी है ना, तो आपको टॉप क्लास बल्लेबाजी करनी पड़ेगी। एक षटक 8 धावा 1 गडी मोप बाद आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय हा सामना रंगतदार जर बनवायचा आहे तर फलंदाजाला मात्र इकडे चौकार षटकाराची संगत घालावी लागणार गोलंदाजासाठी। अक्षय चेतन चिचकर खूप चांगलं बॅटल पाहायला मिळेल। इकडे पहिला चेंडू उडवलाय, चेंडू हवेत आहे, चेंडू सीमा पार स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर खणखणीत पृथ्वीराज षटकार। टीट फॉर टॅट, काय तळपते चेतनची बॅट, काय सडेतोड उत्तर देतोय। यामध्ये देखील शंभर झाला होता आणि चेंडू ऑन साइडला स्क्वेअरच्या दिशेनं इथे तडकावलाय। 6 धावांकरता या 6 धावाने धावसंख्येला येतोय आकार आणि चेतनचं कॉन्ट्रीब्युशन वाढते धावसंख्या 14। ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, या मात्र चेंडू लिहून दिलाय परंतु क्षेत्र चुकीचं आहे आणि या 2 धावा मिळतील। धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावून पोहोचते आता 16 धावा, 16 ऑन बोर्ड। नहीं चलेगा इक्का दुक्का मारना पडेगा। चेंडू तुमच्याकडे आता शिल्लक आहेत आणि धावा जवळजवळ 86 86 फास्टेस्ट 50 कडे जायला लागेल, फास्टेस्ट 100 कडे जावं लागेल। यावेळी हा चेंडू सोडलाय, पंचांचा वाईटचा इशारा। पंच सादिक सर जे मुख्य पंचांच्या भूमिकेत उभे आहेत आणि स्ट्रायकर अंपायर आपण पाहतो उमेश सर, त्यांचंही थँक्यू सांगायला लागेल। सकाळच्या सत्रात जे फोटो सेशन झालंय। चला खेड आणि पनवेल दोन्ही संघाचे कॅप्टन चला आपला किट घ्या आणि टॉस साठी तयार राहा। याही पुन्हा तोच चेंडू, याही डीपच्या डोक्यावरून चेंडूला ढकललाय, पायाच्या तिकडे क्षेत्ररक्षक धावतायत, मोईन बागबान चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा। बहुत ही क्रुशियल मुकाबला है। स्कोर कुल मिलाकर 17 रन, अब 19 रन 1 विकेट के नुकसान पर। चेतन के ऊपर दारोमदार रहेगा इस मुकाबले में, बेहतरीन पारी खेल रहे हैं 6 गेंदों में 17 और इनको पता है इस विकेट पर इस सतह पर किस तरह से खेलना है। अभी तक पॉजिटिव क्रिकेट रही है। माझं लक्ष रिक्वायर्ड रन रेट कडे, कारण तुम्ही रिक्वायर्ड रन रेटलाही दुर्लक्षित करू शकत नाही सर, कारण करंट रन रेट 12च आहे आणि रिक्वायर्ड रन रेट 24च्या वरती आहे। म्हणजे तुम्हाला इथून जर सामना जिंकायचा आहे ना तर तुम्हाला चौकार षटकाराशिवाय पर्याय नाही आहे। 102 धावा या बघण्यापेक्षा आता सध्या छोटे छोटे टार्गेट जर सेट केले तर सामना लवकर मिळू शकतो। तनुषी नेमला इकडे मात्र चेंडू पायावर आदळतोय, कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाही। आसिफ यशरक्षण आसिफ गुड्डू या नावाने असं प्रसिद्ध आहे आणि आपण पाहतो 20 वर 1 लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओवर। चिराग दोनों तरफ से आक्रमण करना पड़ेगा, 102 रनों का आपको पीछा करना है, तो नहीं तो एक बार फिर परेशानी हो सकती है तनुश्री बन्ना कटआउट टीम के लिए। दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शरीरावर आदळतोय, षटक संपतंय 2 षटकांच्या समाप्तीनंतर। धावसंख्या फलकावर आहे ती 20, येणारे चेंडू आहेत 18, धावाव्यात 82, रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला 27.33। 18 गेंदों में 82 रनों की जरूरत है, तो ये जो टारगेट आप देख रहे हैं ना, तो चिराग बहुत बड़ा है, कुबी का पानी बहुत गहरा है। चला खेड आणि पनवेल पाहू शकता तुम्ही, अंगद पाटील आणि त्यांच्याबरोबर उस्मान पटेल यांचं या एरावाडीच्या नगरीत स्वागत करूया आणि पुढच्या मॅच साठी आपण तयार राहूया। रायगडचा टायगर या एरावाडीत दाखल झालाय आणि त्यांचंही कुल्या मनापासून हार्दिक स्वागत। चला अंगद पाटील आपली किट घ्या आणि टॉस साठी सुद्धा आपण तयार राहायचंय, तर दुसऱ्या बाजूला खेडचा संघ आपणही तयार राहायचंय। यानंतर होणारा पुढचा अति 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 महत्वाचा सामना खेड विरुद्ध पनवेल। गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मयूर ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं। मयूर मासा आय थिंक गोलंदाजीसाठी आणि 1-1 आणि दोहेरीनी मात्र पुढे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागल्या आतापर्यंत 21। आता मात्र हा चेंडू 22 रुपयाने अवांतर धावसंख्या फलकावर आहे ती 22। आज ज्या पद्धतीने चेतन काळंगे बरसलाय ना सर, कौतुक करावं लागेल। म्हणजे आजारी असून सुद्धा ज्या पद्धतीची ही जी खेळी आहे ही मला वाटते त्याच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय खेळी असू शकते आजच्या दिवसातली। पुन्हा एकदा मयूर मासा, पुन्हा एकदा मोठा पटका खेळायचा होता, क्रॉस द लाईन, चेंडू जातो निर्धाव। सामन्यात जर रोमांच भरायचा असेल तर
निर्धाव चेंडूनी काही होणार नाही. तर खास करून संजयला 6 चेंडू खेळलाय, एकच धाव बनवलाय. इकडे मात्र बॅकफुटला गेलाय टीम तनुश्री खटाव. शॉर्ट बॉल होता, चांगला फटका आहे, चेंडू लागून बाउंड्री क्लिअर करतोय, येतोय पृथ्वीराज चौकार. संघर्षपूर्ण कहानी रही अभी तक संजय की. आता आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळलाय मयूर मासाळ. थोडा ऑफ्टमच्या बाहेर मिड ऑफ द सर्कल मध्ये आणि त्याच्या डोक्यावरून खेळलेला एक सुरेख फटका, संघर्षाचा चौकार. चला तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय. या अंकित पाटील आपली किट घ्यायची. अंकित पाटील, उस्मान पाटील सर आपलंही स्वागत आहे. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे, मोईन बागबान चेंडूवर पोस्ट आणि विकेट. उस्मान सरांनी विनंती केली या येऊन बसताय का आताच. रायगडचा टायगर आज हेरवाडीत आलाय आणि त्यांचे करूया मनापासून हार्दिक स्वागत. फॅन भरपूर आहेत उस्मान तुमची या भागामध्ये आणि म्हणून त्याची चर्चा आपण नंतर करणार. धावसंख्या 26. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने सूरज पवार आलाय आणि आल्या चौकार खेचतोय. षटक क्रमांक 3 संपताय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे ती 30 आणि आता येणाऱ्या 2 षटकात धावाव्यात 72. बारसक 72 म्हणजे 12 चेंडूत 12 षटकार खेचावे लागतील. अवघड बळणावरती गाडी आहे सध्या कटॉफ संघाची. उस्मानबद्दल चर्चा होईल कारण मला आठवतं रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये जेव्हा तो पॉवर संघासाठी खेळायचा त्याच्या मागे चिराग 500 ते 1000 लोकांचा ताफा असायचा. आणि आता गणेश चव्हाण सरांनी देखील आपल्याला एक माहिती दिली की इथे उस्मानचे फॅन भरपूर आहेत. त्यामुळे उस्मान दाखल झालाय. उस्मान आपलं स्वागत आहे. रायगडचा टायगर दाखल झालाय, कृष्णा दाखल झालाय. खेळ संघामध्ये देखील दिग्गज खेळाडू असणार आहे त्यामुळे मजा येणार आहे. आजचा दिवस देखील स्टार खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं येरळबंदीमध्ये दाखल होतील पृथ्वीराज चषकामध्ये 4 लावण्याकरता. गोलंदाजीसाठी तेजस. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता, चेंडू मात्र नीटचा फईवर येत नाही, सिंगल मिळेल. सर मला सध्या उस्मान बद्दल सांगायचं आहे तर त्यांचा चर्चेत राहिला तो पॉडकास्टवर उस्माननी केले गेलेले खुलासे आणि त्यानंतर संपूर्ण टेनिस क्रिकेटला जे काही खुलासे झाले आपण मीही तो पॉडकास्ट खूप वेळा ऐकला. म्हणजे एकदा नाही, दोनदा नाही, 3-4 वेळा ऐकला. अनेक त्याच्यामधले मुद्दे तेही खूप त्यांनी जे गोष्टी सांगितल्या की तुमचा फॉर्म आणि आत्ताचं क्रिकेट म्हणजे आताच्या खेळाडूंनी दिला गेलेला म्हणजे आधी ज्या खेळाडूंनी क्रिकेट केलंय त्यांच्यात असलेला मान सन्मान आणि आताच्या सध्याच्या परिस्थितीतली जे क्रिकेट आहे त्यामध्ये त्यांनी जो जमीन आसमानचा फरक सांगितला, व्हाईट बॉल आहे, त्याच्याबद्दल ही चर्चा होईल. जी हाँ, जब तक बल्ला बोलता है तब तक थाट है, जब तक बल्ला बोलता है तब तक थाट है, नहीं तो टाइटा फिश. तो ये रियलिटी जो है ना वो उस्मान ने बताया कि क्या पर्दे के पीछे बिहाइंड द कर्टन चलता है. जाई मैदानाच्या आत पुन्हा एकदा तेजस. इकडे मात्र हा चेंडू पाहायचा. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावरती आतापर्यंत 32 वर 2. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे ते चौथं षटक मार्गस्थ आहे. चर्चा चालू आहे. 10 चेंडू 70 धावा. तेजस पुढचा चेंडू घेऊन मोठा फटका खेळायचा होता, चेंडू बॅटवर येत नाहीये. तिकडे मात्र 1 धाव मिळेल, ती सुद्धा बाईटची. आता सामना खूप दूरवर निघून गेलाय. म्हणजे आता 9 चेंडू 69 धावा. तो शाहरुख खानचा चित्रपट पाहिला होता चमत्कार, तसा काही चमत्कार या मॅच मध्ये चित्र पालटू शकतो. और एक लाइन है, दिल्ली बहुत दूर है बल्लेबाजों के लिए और बारामती ने शिकंजा कस लिया. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी और शानदार गेंदबाजी. 33 वर 2. षटक क्रमांक लोअर फुलटॉस चेंडू फलंदाजाला पूर्णपणे फॉलो केलाय गोलंदाजांनी. चेंडू मात्र काऊ कॉर्नर कडे जाईल, तिथून तो चेंडू उचलला जाईल, थ्रो केला जाईल. तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या फलकावर लागते 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही या सामन्याचा विचार केला तर तनुष 11 संघ येस रिव्ह्यू फॉर बॉलिंग ऍक्शन आमचे थर्ड अंपायर तिकडे ते चेक करतील आणि आपण येणार आहोत. या पुढचा चला खेड विरुद्ध पनवेल. हा सामना चर्चेचा विषय, कारण एका बाजूला राजू पाटे, एका बाजूला उस्मान पटेल
आणि ही संपूर्ण स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मायबाप प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगेल, जे मैदानावर आहेत, जे युट्यूबला आहेत, त्यांच्यासाठी मात्र एक चांगला मॅच पाहायला मिळेल. इट्स अ फेअर बॉल. चला वाघमारे सारखा खेळाडू या ठिकाणी दाखल झाला आहे. प्रसन्न या ठिकाणी दाखल झालेला आहे. रंगत वाढेल कारण अंगत पण दाखल झालेला आहे. मजा येणार कारण यानंतर खेडचे सुपरस्टार खेळाडू आणि पनवेलचे सुपरस्टार खेळाडू या दोन संघादरम्यान महत्त्वाचा सामना असेल. 8 चेंडूमध्ये 68 धावांची आवश्यकता. बारामती विजयाच्या उंबरठ्यावर. यंगर्स बारामती जेव्हा तो हर्डल बनते ना पहिला, आणि जेव्हा तो यंगर्स हा जो आवाज आहे तो नेहमी प्रत्येकाच्या कानात गुंजतो. आणि आजही मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पराच काय हवेत आहे. मिठो ऑनला चेंडू आहे. स्वतः क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि अप्रतिम जेल कॉट अँड बोल. चेतन चिंचकर ही शेवटची जी नामी संधी होती किंवा जी आशा होती ती मात्र आता निराशा झाली आहे. जब आप 100 से ज्यादा रन बनाते हैं तो उस वक्त आपके ऊपर मनोवैज्ञानिक दबाव बन जाता है. बारामती ने आज रिकॉर्ड बिल्कुल किया. गेंदों की बात करते तो इस ओवर की जो कहानी है आखिरी गेंद शेष है. सचिन फडतरेंचा विचार केला मला अजूनही आठवते. यांचा संघ खूप म्हणजे त्यांच्याबद्दल रेकॉर्डही आहे थोडासा, तोही सांगेल, त्यांच्याबद्दलही चर्चा करेल. खूप काय हा संघ या स्पर्धेत खेळतो. सचिन फडतरे हे खेळायला पाहायला मिळतात. मला वाटतं एकदा एक वर्ष असं झालं होतं की यांचा जो संघ होतो 3 ते 4 वेळा एकाच स्पर्धेत खेळला होता आणि त्याचा लीड मला वाटतं सचिनच करत होते. भरपूर काही आठवणी आहेत या मला वाटते 6-7 वर्षाच्या आठवणी आहेत या पृथ्वीराज चषकाबद्दल. ते खूप वेगळे आहेत कारण पहिलं वर्ष मला अजून 2016-17ला मी इथे आलो होतो, 18ला, आणि त्यानंतर लगातार या स्पर्धेवर साहेबांनी दिलेली संधी आणि त्या संधीचं नेहमी सोनं करण्याचा प्रयत्न केलाय. नवीन गोलंदाज मयूर. सूरजकडनं देखील मोठ्या अपेक्षा असतील. तो देखील बाहुबली खेळाडू आहे खटाव संघाचा. तर त्याच्याकडनं आता म्हणजे मॅच तर तुम्ही या ठिकाणी फक्त डिस्टन्स किती कमी करताय ते महत्वाचं आहे. थोडं मनोरंजन देखील महत्वाचं आहे. 6 चेंडू 68 धावा. पहिला चेंडू इकडे मात्र येतोय निर्धाव. 5 चेंडू शेवटचे बाकी. यानंतरच्या सामन्यासाठी मायबाप प्रेक्षक कॉमेंटेटर्स सुद्धा तयार आहेत कारण ती एनर्जी जी लेवल असते ती वाढते आणि त्या एनर्जी लेवलला आपण नक्की बीट करण्याचा प्रयत्न करू. परंतु या सामन्यानंतर जो मोठा सामना आपला भेटेल थोडासा आपण तिकडेही चर्चा करणार आहोत. जय मैदानाच्या आत पुन्हा एकदा सोनू. हा चेंडू सोनूचा खराब आहे का की येस, पंच सांगतात हा पायाला लागलाय. सूरज सांगतात हा चेंडू पायाला लागलाय, त्यामुळे लेग बाईटच्या रूपाने हे धाव आहे. एकच धाव मात्र मेल. चेंडू पायाला लागला होता सूरजनी सांगितलं एन मकाच्या क्षणी. आता ही औपचारिकता बाकी आहे शेवटच्या 4 चेंडूची. लास्ट 4 बॉल्स. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. सूरजला तो सूर गवसलाच नाही आज आणि आता म्हणता हा चौकार. 4 धावा आल्यात. अक्षय थावरेला माहित आहे खूप धावांचा त्यांच्याकडे रतीब आहे, त्यामुळे हा चेंडू ते न पकडता वाकलेच नाही आणि चौकार. मी फक्त इथे मनोरंजन बघतोय. म्हणजे सूरजकडनं आणखीन 1-2-3 मोठे फटके आले तर मजा येईल कारण आता चेंडू शिल्लक आहेत 3 पैकी की 2 चेंडू त्यानं मैदानाच्या बाहेर जर धाडले तर मजा येणार आहे. जाऊया मैदानाच्या आत. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता. चांगला फटका आहे. औपचारिकता बाकी आहे. शेवटचे 2 चेंडू. सूरज सांगतो मी खेळ. सचिन सांगतो मलाही दे की मेरा नंबर कब आएगा. तो सांगतो मला आउट तरी कर, परंतु तसंही झालं नाही. शेवटचे 2 चेंडू. सूरज पवार. आता या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळेल का. हा चेंडू खराब आहे. फायदा उचललाय. चेंडू सीमा पार. षटकार. प्रशांत सरांची जी इच्छा होती ना ती कंप्लीट केली आहे कदाचित. गेले अनेक वर्षाचं क्रिकेट जे आहे ना सूरजच्या आपण अगदी जवळून बघितलेलं आहे आणि तो षटकार चौकारांसाठी ओळखला जातो, मोठ्या पटक्यांसाठी ओळखला जातो. तो त्याची ओळख आहे. तो बाहुबली आहे खटावचा. तर त्याच्याकडनं एवढी अपेक्षा आपण करू शकतो. नो बॉल, फ्री हिट, 2 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता. एखादा आणखीन मोठा फटका सूरजच्या बॅटमध्ये येणार का ते पाहूया. सूरज नेहमी चर्चेत राहतात. त्यांचा विचार केला ना तर त्यांचा जो बिझनेस आहे पैलवान सप्लायर्स, पैलवान आहेत आणि त्यांची शरीरयष्टी पैलवान सारखी आहे नो डाऊट. तुम्ही पाहू शकता. लास्ट बॉल आहे.
पहलवान को बलवान बनना पडेगा, एक बड़ा स्ट्रोक लगाइए. चेतन सांगते एक षटकार त्या टाकीवर जाऊन दे समोर, असं चेतननी सांगितलंय. लास्ट बॉल आहे. चेंडू लागला अंगाला. येस, वेल प्लेड टीम. इकडे मात्र यंगर्स बारामती ठरतंय विजेता आणि तनुष 11 खटाव संघाचे संघमालक. या आपलाही सन्मान इकडे होईल. दत्ताभाऊ फडतरे हे त्या संघाचे संघमालक आहेत. खटाव तनुष 11 यांचे संघमालक दत्ताभाऊ फडतरे यांचा आपण इकडे सन्मान करणार आहोत. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नन अँड ऑनली चेतन काळंगे. त्याच्याबरोबरही चर्चा करणार आहोत. त्याच्याबद्दल मला वाटतं त्या क्रिकेटबद्दलची चर्चा खूप मोठी होईल त्यांच्याबरोबर.